All right. So now that we have got good understanding of IP address and port, आता आपण आणि आपलं Ubuntu सुद्धा इन्स्टॉल झालंय. तर let's try to see how we can connect. First of all, how we can configure our Ubuntu machine, and then how we can connect to our machine from Windows machine जे आपलं आत्ताचं चालू आहे ते. So आपल्याला सगळ्यात आधी कन्फिगर करावं लागेल हे मशीन. आणि कन्फिगर करणं म्हणजे काइंड ऑफ बेसिक 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 मे बी कन्फिगरेशनच शब्द येतोय. लेट मी थिंक ऑफ अ डिफरंट वर्ड. फॉर्मॅलिटीज म्हणू शकतो की कोर गोष्टी ज्या करणं गरजेचं आहे टू सिक्युअर युअर कम्प्युटर अँड काइंड ऑफ प्री रिक्विजिट्स पण म्हणू शकतो त्याला, की हे सर्व्हर लाईव्ह करायच्या आधी या प्री रिक्विजिट्स आहेत. ओके, सो लेट्स जस्ट आस्क जीपीटी ओनली की काय काय स्टेप्स आहेत. ओके, सो आय हॅव ए न्यू उबंटू machine and I want to configure it for deployment. Give me steps. Note that it is a Ubuntu 24 version installed in virtual box. Okay, I think या पॉइंटला we should ditch the UI part and we should start doing it from our computer and not from there, because um, in the real scenario you will not get access to the UI. त्यामुळे the first thing that we will do is we will get the IP address of this. So इथे कमांड आहे ifconfig. तो म्हणतो इन्स्टॉल कर. मग there could be another option as well. sudo apt install net tools म्हणतोय. ठीक आहे, sudo apt install net-tools. yes, 123 आहे. आणि ifconfig. सो त्याने वरची जी कमांड दिली होती तीच लिहिली मी जेव्हा एरर आला तेव्हा. सो एरर यू हॅव टू रीड इट, आणि मग इथे वाजून कळतंय आपल्याला की कमांड नॉट फाउंड. मग त्याने खाली आन्सर पण दिलंय की ते नेट टूल्स इन्स्टॉल कर. मग मी सेम टाईप केलं पासवर्ड. सुडो म्हणजे बेसिकली तुम्ही रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करतायत. सो जेव्हा इथे इथे जेव्हा आपण राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करतो, सो दिस इज व्हॉट इज एक्झॅक्टली सुडो कमांड इज. मग सुडो केल्यावर तो ॲडमिनिस्ट्रेटर पासवर्ड विचारतो की काय पासवर्ड आहे, आणि मग आपण तो सुरुवातीला टाकलेला आहे पासवर्ड. आता मी ifconfig दिली कमांड, ifconfig, तर मला इथे ॲड्रेस मिळतोय याचा. ठीक आहे, पण आता आपण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये आहोत, त्यामुळे वी हॅव टू डू इट लिटल डिफरंटली. सो लेट मी जस्ट कम आउट. दीज आर द सेटिंग्स दॅट यू मे हॅव टू डू. तुम्ही डिव्हायसेसमध्ये नेटवर्क सेटिंग्सला आलात तर इथे ॲड्रेसला इथे आपण ब्रिज ॲडॅप्टर म्हणणार. ठीक आहे, ओके. आणि लेट्स जस्ट चेक वन्स. First of all, I want to do all these commands from Windows CMD, since we want to practice and learn deployment on Windows. Next, for VirtualBox, so give me initial steps to connect to Ubuntu from Windows CMD. आपण त्याला आधी व्हर्च्युअल बॉक्स सांगितलंय, सो इट नोज दॅट दिस इज द एन्व्हायरमेंट सेटअप, आणि म्हणून ते नेटवर्क ब्रिजची गोष्ट जी आहे ती मी केलेली. दॅट आय हॅव ऑलरेडी आस्क्ड इट. त्याने मला ऑलरेडी उत्तर दिलेलं त्याचं. तर एन्श्युअर एस एस एच इन्स्टॉल्ड, तर सर्व्हरला एस एस एच लागेल, हे आपण नाही केलंय. मग तो म्हणतो आय पी बघ याचा, तर आय पी एने पण होत आहे. ठीक आहे, ऑल राईट. सो लेट्स गो हिअर आणि टर्मिनलमध्ये आय पी, ते नेट टूल्स केलं ते न करता हे पण कमांड चालू शकते. आय पी स्पेस -A. आय पी ए, सॉरी, हायफन नाही आहे तो, आय पी आणि ए.
तर इथे आपल्याला आता याचा IP ॲड्रेस मिळेल या मशीनचा. या मशीनचा IP ॲड्रेस आहे 192.168.1.69. ठीक आहे, इथे दिसतोय. तर जस्ट फॉर द सेक ऑफ इट आय विल ट्राय टू कनेक्ट इट फ्रॉम हिअर आणि आय विल सी की तो ॲक्सेसिबल आहे का 192.168.1.69 आहे इथून ॲक्सेस. सो आय कॅन डायरेक्टली गिव्ह. जर हा नसता तर मग मी पुढच्या स्टेप्स केल्या असत्या याच्या. बट पुढच्या स्टेप्स काय आहेत, मेक शुअर युअर व्हर्च्युअल बॉक्स अलाउज. त्याने ब्रिज म्हटलंय, सो आपण ब्रिज केलंय ऑलरेडी. नॅट यू कॅन इग्नोर. आणि मग SSH मग करताना तो म्हणतोय कनेक्ट असं करून बघ. सो मी आधी SSH उबंटू @ 192.168.1.69 करतो. तर इट इज नॉट कनेक्टेड, कारण इथे SSH इन्स्टॉल्ड नाही आहे सर्व्हरवर. सो SSH मीन्स सिक्युअर सर्व्हर टनेलिंग. सॉरी, नॉट टनेलिंग. लेट जस्ट चेक लॉंग फॉर्म. SSH लॉंग फॉर्म. Basically, secure shell. Okay, secure shell. It provides a secure and encrypted way for users to access files between a remote computer. आपल्या सर्व्हरला आपण रिमोट कम्प्युटर पण म्हणतो. इट्स अ रिमोट कम्प्युटर. रिमोट म्हणजे दूर बसलेला कम्प्युटर. तर इथे आपल्याला आधी याच्याकडे सॉफ्टवेअर नाही आहे. सो sudo apt install open SSH. ओके, सो विल जस्ट चेक द कमांड गिवन बाय ChatGPT. आपल्याला sudo apt install open SSH सर्व्हर हे करायचं आहे. सो मी कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. ओके, सो इथे कॉपी पेस्ट नाही करता येते मला. क्लिअर sudo. somehow I don't know what has happened. तुम्हाला इथे हां, ओके, sudo आणि पेस्ट नाही होते. राईट क्लिक करून पेस्ट केलं तर तेही नाही होते. ठीक आहे, याचे कन्फिगरेशन तुम्ही स्वतःच थोडेसे फिगर आउट करू शकतात की काय केल्याने होईल. sudo apt install open SSH server -y. sudo apt install open SSH -server -y. ओके, वन टाइम इन्स्टॉलेशन चालतंय. जर इथे तुम्हाला गेटच्या ऐवजी IGN मिळालं, इग्नोर, याचा अर्थ त्याला इंटरनेट नाही मिळत आहे. तुम्हाला ते ब्रिज करावं लागेल, जे आपण बघितलं डिव्हायसेस मधून. So first thing that we are doing is installing SSH on the server so that कोणतं पण कम्प्युटर त्याला कनेक्ट करू शकतो रिमोटली. सो दिस इज इन्स्टॉल्ड. कंट्रोल देऊ, बाहेर येऊ आणि नाऊ लेट्स ट्राय टू डू अगेन सेम थिंग. आणि आता त्याने आधी रिफ्यूज म्हटला डायरेक्ट. आता तो म्हणतोय की कनेक्ट करायचं आहे का. मी म्हणतो येस. पासवर्ड. आय इन्स्टॉल द पासवर्ड अँड नाऊ आय एम इनसाइड द कम्प्युटर. सो दिस इज द exact same step that I mean, once you are here, now you don't care की इन्स्टॉलेशन व्हर्च्युअल बॉक्स मधून होतं की इन्स्टॉलेशन की तुमचं सर्व्हर जे आहे ते AWS आहे, डिजिटल ओशनचं आहे की GCPचं आहे की व्हर्च्युअल बॉक्सचं आहे. इट डझंट मॅटर. नाव यू आर इन अवर विंडोज कम्प्युटर अँड फ्रॉम दॅट अवर विंडोज कम्प्युटर यू आर कनेक्टिंग टू अ रिमोट सर्व्हर जे कुठेतरी बसलंय. यू आर नॉट कन्सर्न अबाउट ते तुमच्याच कम्प्युटरवर आहे की नाही आहे. बिकॉज दिस इज हाऊ एक्झॅक्टली यू विल डू इट. इट जस्ट दॅट की हा ॲड्रेस तुमचा प्रायव्हेटचा आहे, हा बदलेल. बट उबंटू इज गोइंग टू बी द सेम उबंटू. तो तुम्हाला या स्टेपपर्यंत यायचं आहे आणि याच्या स्क्रीनशॉट तुम्हाला या चॅप्टरमध्ये टाकायचे आहेत. या चॅप्टरचं गोल इज जस्ट दॅट की तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवरून रिमोट सर्व्हरला ॲक्सेस करायचा आहे. Once you are done with that, you do upload the screenshots.